महाभारत भाग क्रमांक 69. नल आणि दमयंती. दुःखाने विखल झालेला नल कुरूप झाला आणि बहुक हे नवीन रूप घेऊन अयोध्येचा राजा ऋतुपर्ण यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून सेवा करू लागला. ऋतुपर्णाने त्याला योग्य प्रकारे द्यूताचे तंत्र शिकवले. इकडे दमयंती विदर्भाला परतली, पण नलचा शोध थांबवला नाही. अखेर तिने एक युक्ती आखली. नव्या स्वयंवराची खोटी घोषणा केली. ही वार्ता बहुकाच्या कानावर गेल्यावर त्याचा अंतर्बाह्य अस्वस्थ झाला. तो ठरवून आपल्या राजासह विदर्भाला गेला. तिथे पोचताच दमयंतीने त्याला ओळखले. कुरूप रूपाच्या आड दडलेला तिचाच नल. तिच्या प्रेमाच्या स्पर्शाने नलचे खरे रूप पुन्हा उजळून आले. त्याचा दोष नष्ट झाला. नशीब बदलले. नलने आपली बुद्धिमत्ता आणि नवीन कौशल्याच्या जोरावर राज्यही परत मिळवले. दोघेही पुन्हा एकत्र आले, राज्यस्थानी परतले आणि प्रेम, विश्वास आणि परस्पर समजुतीने सुखाने जीवन व्यतीत करू लागले. बृहदश्व पुढे म्हणाले, त्याच्या तुलनेत तुम्ही किती भाग्यवान आहात. तुमचे बंधू तुमच्यावर अतूट प्रेम करतात. द्रौपदी तुमच्यासोबत आहे. ज्ञानी ऋषी तुमच्याशी चर्चा करतात. मित्र आणि नातेवाईक तुम्हाला धीर देत आहेत. युधिष्ठिराचे मन हळूहळू शांत झाले. त्याने जाणले की दुःखात स्वतःवर दया करणे नैसर्गिक आहे, पण त्यात बुडून जाणे योग्य नाही. स्थिर बुद्धी, संयम आणि आशा यांच्यातच पुढील मार्ग दडलेला असतो.